विमा घोटाळा उघडकीस झालाय. केळीच्या बागा दाखवून अर्ज करण्यात आले होते, मात्र त्या ठिकाणी केळीचं पीकच लावलं नव्हतं. सॅटेलाइटच्या माध्यमातून कृषी विभागाला हे सगळं कळलं आणि तो घोटाळा उघडला. सरकारचाच या सगळ्या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे. ज्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान होतं आणि त्याला पीक विमा मिळावा या अपेक्षेने तो त्याचे पैसे भरतो, पण त्या प्रामाणिक शेतकऱ्याला पीक विमाचा फायदा न मिळवून देणं हे सरकारच्या ती ज्यांची मानसिकता आहे शेतकरी विरोधी त्याच्यातलं स्पष्ट होते. बीड असेल, जळगाव असेल, असे जे या ठिकाणी या सरकारचे जे काही हिस्सेदार बसलेले आहेत, भागीदार बसलेले आहेत, अशा लोकांना शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालतंय. आणि हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हा पुरावा आम्ही विधानसभेत देणार आहे. काय पुरावा आहे तो तुम्ही जे म्हणता या पद्धतीने? कारण मी खरं तर कृषी विभागानं घोटाळा केला होता. म्हणून तुम्हाला सांगायचं की बीडमध्ये ज्या पद्धतीचा पीक विमा घोटाळा पुढे आला, काय सरकारने केलं? का लपवलं? का नाही जनतेच्या समोर आणलं? आणि पुरावा द्यायची गरज नाही ना. पुरावा तर मी तुम्हाला बीडच्याच प्रकरणातून सांगतोय. आणि कृषी विभागाच्या काही अधिकारी त्याच्यात संगनमत आहे. पण काही कृषी अधिकाऱ्यांना वाटतं की हा या पद्धतीची लूट जनतेच्या पैशाची होऊ नये, आणि म्हणून काही कृषी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट समोर आणली आणि तिथूनच या सरकारचं भ्रष्टाचाराचं शेतकऱ्यांच्या नावाने भ्रष्टाचार करायची पॉलिसी लक्षात आली. मंत्री हरी जेवार यांच्या विभागाच्या एका क्लर्कला लाच घेताना मंत्रालयात कारवाई झालेली आहे. सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय. हिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे तर उघड सत्य आहे. चंद्रपुरात जे काही प्रकार घडला, काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही संख्याबळ असताना सुद्धा उभाटाने हे केलं आणि पैसे घेऊन सगळं झालं तर आरोप प्रत्यारोप होता. संजय राऊतांना हे सगळं माहित होतं असाही आरोप जो आहे मनसेकडून केला. तर मला त्याच्यावरची काही प्रतिक्रिया आता द्यायची नाही. आम्ही याच्यावरची सगळी माहिती आमच्या हायकमांड पर्यंत पण गेलेली आहे आणि त्याच्यामुळे मी आता त्याच्यावरची कुठली चर्चा या ठिकाणी मला करावं असं वाटत नाही. मुंबईसह राज्यामध्ये बांगलादेश आणि किरेवलस यांच्याकडून जे ते अतिक्रमण केलं जातं आणि हा मुद्दा जे आहे ते किरीट सोमय्या वारंवार जे आहे ते लावून धरतात. किरीट सोमय्याच्या मुद्द्याला जर तुम्ही प्राधान्य देत असाल तर तो तुमचा इश्यू आहे. ज्या पद्धतीनं अशोक चव्हाणवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याचे पुरावे दिले, तिथं गेला नांदेडमध्ये गेले, ते सांगितलं. अजित पवार जात नाहीत, हसन मुश्रीफ आहेत. हसन मुश्रीफच्या तिथं त्यांच्या इथं भ्रष्टाचार काय आहे, पण त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर मग ते हा जो नावाचा जो तुम्ही व्यक्ती सांगितला किरीट सोमय्या, तो का चूप होतो? त्यामुळे किती सत्यता आहे किती खोटं आहे हे सांगण्याचं काही कारणच नाही आणि म्हणून त्याच्यावर कुठलं वक्तव्य किरीट सोमय्यावर आम्ही द्यावं असं मला वाटत नाही. शिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये एसीबीने छापा टाकलेला आहे. त्यामध्ये लाच घेताना जे ते रंग्यात पकडण्यात आले. बोललो त्याचं मंत्रालय आमदारांसाठी आता नवीन आचारसंहिता लागू करण्यात आली. एका आमदारापाशी पैसे प्रचार म्हणून त्यातली एक वेगळी समस्या सुद्धा. काय प्रश्न काय म्हटलं? काल चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा वाद तर आहे, मात्र भाजप सुद्धा वाद पाहायला मिळाला. काल महापौर उपमहापौर पदग्रहण सोहळा होता. यामध्ये जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांनी त्यावर बहिष्कार टाकला. जोरगेवारांना निमंत्रण दिलं गेलं नसलं त्यांनी आरोप केला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की गेले त्यांना जाऊ द्या. भाजपची काय स्थिती होणार आहे तर नुसतं चंद्रपूरच नाही तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असं चित्र तुम्हाला काही दिवसांना पाहायला मिळणारच आहे आणि देशातही तुम्हाला ही परिस्थिती पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीनं प्रधानमंत्रीच लोकसभेमधून पळ काढतात आणि आपण पाहिलं असेल की आता सोयाबीन शेतकऱ्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. 1,500 रुपयांनी सोयाबीनचा भाव पडलेला आहे. करार होताच होता. ज्या पद्धतीनं अमेरिकेने आपलं आता चित्र दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांचंच मरण या मोदी आणि ट्रम्पच्या माध्यमातून जो करार झालेला आहे आणि त्याच्यामुळे
अमेरिकेला जी बाजारपेठ आपली खुली करून देण्यात आलेली आहे की ज्यावर कुठलंही टेरिफ लावलं जाणार नाही, अशा पद्धतीची जी स्थिती निर्माण केलेली आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशातलीच परिस्थिती इतकी भयानक होणार आहे आणि भाजपचं सत्तेचं जे काही गाजर होतं कालपर्यंतच ते आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं वातावरण त्या गाजराचं संपुष्टात येण्याचं काम सुरू होईल आणि नुसतं चंद्रपूरच नाही तर अनेक ठिकाणी यांनी भाजपनी जे काही बाहेरचे लोक जमा करून आपली सत्ता सजवण्याचा प्रयत्न केलेला होता तो प्रत्येक जिल्ह्यातच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की चंद्रपूर हा एक आता सुरुवात आहे, शेवट अजून यांचा फार वाईट आहे. संजय राऊत यांनी असाही आरोप केलेला आहे की जी काही नोटबंदी झाली होती ती ट्रम्पच्या दबावाखाली मोदींनी केलेली असं तो म्हणाला. बिलकुल ट्रम्पच आपल्या देशाला चालवत आहे हे तर आपण आता उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्याच्यामुळे संजय राऊतांनी जो काही आरोप केला असेल नोटबंदीच्या बद्दलचा तो स्वाभाविक आहे की त्यावेळेस सामोर नव्हता. आता ओपनली ट्रम्प आपल्या देशाला चालवताना आपण पाहतोय. आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. धुळे येथे अंदाज समितीच्या दौरा होता त्यावेळेस पैसे मिळून आले त्यामुळे या सगळ्याची आचारसंहिता लावण्यात आली आहे आणि त्यासाठी भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखालीच 8 जणांची समिती नेमली आहे. त्यात अध्यक्ष मूळ प्रश्न आहे की हा वाद सत्ता पक्षाच्या आमदारातून निर्माण झालेला आहे. त्यामुळे खरं तर आम्ही त्याचं काही समर्थन करत नाही, पण भाजपच्या सत्तेमध्ये या पद्धतीचं जी घटना होणं, धुळ्यामध्ये घटना होणं आणि त्याच्यावर आचारसंहिता आता निर्माण करण्यासाठी कमिटी बनवणं म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि एकीकडे आचारसंहिता लावायची. निवडणुकामध्ये ज्या पद्धतीनं पैशाचा वाटप केलं जातो त्याच्यावरही आचारसंहिता आहे. त्याचं पालन का भाजप करत नाही? करोडो रुपये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाजपने खर्च केले, पण त्याच्यावरही आचारसंहिता त्याचं पालन का करत नाही भाजप? ही जी समिती बनवली त्याचं आम्ही स्वागतच करू, काही त्याला विरोध करायचं कारण नाही. पण ज्या पद्धतीनं मतं पैशाने विकत घेण्याचा जो प्रयत्न, सत्तेचा फायदा घेऊन जनतेचीच तिजोरी एखादी घोषणा करायची आणि त्याचं प्रलोभन देऊन मतं घ्यायचे, त्याला आचारसंहिता आहे. पण त्या आचारसंहितेचं पालन भाजप करत नाही, सत्तेतले पक्ष करत नाही. त्यामुळे यावरही एक कमिटी बनवली पाहिजे सर्वपक्षीय. आणि निवडणूक आयोगाची तर आचारसंहिता आहे, पण आपली पण आचारसंहिता राज्यात करावी, कारण की हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पैसे वाटून निवडणुका केल्या जातात आणि त्याच्यामध्ये भाजप आणि भाजपचे सोबती या पद्धतीनं नोट वाटून मतं घेण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्यावरही एक आमदाराची समिती बनवली पाहिजे आणि एक आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या पलीकडे जाऊन करावी अशी भूमिका आमची आहे. ना परभणीमध्ये मुस्लिम महापौर निवडल्या गेलेल्या त्यावरून जे भाजप असेल शिंदे सेना असते यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून ठाकरे गटाचा खरा चेहरा समोर आल्याचं मला असं वाटतं की शिंदे सेना असो की भाजप असो हे जे टीका करतात आहे, मग माझा सवाल असा आहे, आता आपण सलमान खानला बनवून टाकू ना, कारण की तो RSS मध्ये गेलेला होता, RSSच्या कार्यक्रमात उपस्थित होता. तर सलमान खानला बनवलं असतं तर यांच्या छातीला ठंडक पडली असती का? या RSSच्या कार्यक्रमात गेला तो मुसलमान शुद्ध झाला आणि जो शिवसेनेमध्ये आहे तो मुसलमान तो अशुद्ध आहे, असं काही यांचं मत आहे का? आणि म्हणून एकदा आपलं मत स्पष्ट करावं. त्याच्यामुळे मी अनेकदा सांगितलं की तारे खान नागपूरचा भाजपचा मोठा पदाधिकारी आहे, त्याला मोठ्या पदावर बसवलेला आहे, मोठे ठेके त्याला दिलेले आहेत, त्याच्यावरची बिर्याणी बीजेपीला आवडतं. आणि शिंदे सेनेने एखादा मुसलमान नेमला तर त्याच्यावर टीका करायची हिंदुत्वाच्या बद्दल. तर म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा 4 बोट भाजप आणि शिंदे सेनेकडे आहे हे त्यांनी पहिले लक्ष घातलं पाहिजे. शासकीय कार्यक्रमात गृह मंत्रालयाने जे काही आदेश जारी केले, प्रत्येक कार्यक्रमात सुरुवातीला 6 कडवी वंदे मातरम जे बोलले गेले पाहिजे त्याची सुरुवात का नागपूरमध्ये मोहन भागवत यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात झाली. 6 कडवी वंदे मातरमची सुरुवातीला जे ती बोलण्यात आली पशुवैद्यकीय. मला असं वाटतं की काय अदल बदल करायचा आहे, ज्यांनी राष्ट्रगानाचा विरोध केला त्यांनी सुरुवात केली त्याचं चांगलं स्वागतच करू आपण. त्यांनी तिरंग्याचा कधीच त्याला फडकवला नव्हता,
त्यांनी आता या राष्ट्रगानाला महत्व देत असतील वंदे मातरमला महत्व देत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण मूळ प्रश्न आहे की नाविन्य काय, पहिले बोलायचं की नंतर बोलायचं? देशाच्या एकात्मतेचं काय? ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशामध्ये विभाजन करून तोडा फोडा आणि राज्य करा, इंग्रजाचं जी काही भूमिका होती तीच पालन आता RSS आणि भाजप करते आहे. त्याच्यावरही काहीतरी देशाच्या गृहमंत्र्यांनी काहीतरी नियम बनवला पाहिजे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या लवकरच जागा भरल्या जाणार आहे. त्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीची परिस्थिती काय राहील? नाराज जे पदाधिकारी आहेत त्यांना कुठेतरी म्हणजे महायुतीतले नाराज लोकांना म्हणजे मतदानात पडणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात. महाविकास आघाडीला फटका बसणार? आम्हाला कुठलाही फटका पडणार नाहीये. आता आम्हाजवळ काही गमवायसाठी काहीच राहिलेलं नाही. आता गमवायचं जे आहे ते महायुतीलाच गमवायचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना कसं जोपासायचं त्यांनी बघलं पाहिजे. घर फुटायला सुरुवात झालेली आहे महायुतीची. त्याच्यामुळे मला वाटतं की या जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेस सगळ्यात मोठा घोळ महायुतीमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळी राष्ट्रवादी एकत्र येताना ते नेतृत्व जे आहे ते अजितदादांकडेच जाणार होतं. हे असं एकीकडे वक्तव्य ते दुसरीकडे रोहित पवार वेगळे आहेत. बघा, मला त्याच्यावरच कुठली प्रतिक्रिया आहे. त्यांचं पक्ष आहे, एक कुटुंब आहे त्यांचं पवार परिवार. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने भूमिका जी घेतलेली आहे की या पवार परिवारांच्या जे काही आम्ही त्याचं सुरुवातीला स्वागत केलेलं आहे की कुटुंब एकत्रित यावं, हे आमच्याकडून स्वागत आहे. त्यामुळे मला वाटतं की एकत्रीकरण होणं की नाही होणं ते कुटुंबाला ठरवू द्या. बाहेरच्या लोकांनी ठरवायचं काही कारण नाही. एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही असं शिंदे सेनेचे जे शंभूराज देसाई आहे यांनी भाजपला शब्दात दिवसलाय. कुठेतरी जिल्हा परिषद आणि या काही ठिकाणी झालेल्या वादामुळे हे असं दिवस झाले. आपल्याला माहिती असेल की भाजपचे अनेक मंत्री साताऱ्यात गेले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर आणि त्याच्यामध्ये शंभूराजे यांना टार्गेट करण्याचं काम भाजपने केलं आणि आखाडा करण्याची भूमिका मांडली. गणेश नाईक भाजपचे मंत्री तिथं गेले, त्यांनी त्या पद्धतीचे चॅलेंज दिले, अनेक मंत्र्यांनी चॅलेंज दिले. त्यामुळे आता शंभूराजे जे काही बोलतात आहेत ते भाजपवरच बोलतात आहेत. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे, मी तुम्हाला मगाशीच इशारात केलेला आहे की या महायुतीमध्ये दिल्लीतला पोळा फुटला तर मग महाराष्ट्राच्या माहितीमध्ये काय होणार असं चित्र आतापासून सुरू झालेलं आहे. आणि म्हणून दिल्लीचा पोळा फुटायची परिस्थिती झालेली आहे आणि प्रधानमंत्री लोकसभेत न येता न बोलता ज्या पद्धतीने पळ काढतात आहे ही गोष्ट समजण्यासारखी आहे. अमेरिकेचा जे डील केली ते ढील आहे आणि ते ढील जे देऊन देशाला विकण्याचं काम केलं गेलं त्याचे परिणाम देश पातळीवर सर्वसामान्यामध्ये चाललेले आहेत. त्याचे परिणाम आता प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो की काही वेळाचं हे जे एका रात्रीत वाढलेली जी बीजेपी आहे याचा डोलारा खाली पडेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली.